हॅलो नमस्ते रिव्ह्यूज मम्मी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। कसे काय सगळे मजेत ना। सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस येते खूप आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। आणि मी जे आहे ना तर इकडे तांदूळ भिजत घालत आहे बरं का मला इडलीसाठी। आणि सगळ्यात बघा आपल्याला कधी कधी काय होतं आपण इडली जर का करत असत आपली इडली फुगत नाहीये। तर तुम्हाला सांगते इडली फुगण्यासाठी किंवा एकदम अशी सॉफ्ट होण्यासाठी जे आहे आपण साधे तांदूळ वापरायचे म्हणजे आपली इडली जे आहे खूप सॉफ्ट होते, फुगते पण आणि खूप छान होते पण। तर मी पण इकडे जे आहे तेच तांदूळ घेतलेले आहेत आणि आम्ही जे आहे तर नॉर्मली भाताला वेगळे वापरतो आणि इडलीसाठी जे आहे मी तरी स्पेशल तांदूळ घेऊन येते की ते म्हणजे राशनचे बघा पहिले साधे तांदूळ होते का ते। तर मी तेच तांदूळ आणते आणि बरेच वेळा काहीची इडली फुगत नाही। तर मी तुम्हाला सांगेल की सगळं व्यवस्थित जर का वस्तू आपण घेतल्या ना तर खूप छान इडली ही आपली होते। तर इकडं माझं तर चाललेलं आहे मी आता इथं 2 डबे हे जे आहेत तांदूळ घेतलेले आहेत। तर मी अर्धा डबा जे आहे ना तर डबा छोटा आहे बरं का, तर उडदाची डाळ घेणार आहे आणि त्यामध्ये जे आहे तर 3 चम्मच जे आहे ना तर मेथी दाणे घालणार आहे। तर नक्कीच मेथी दाणे घाला इडलीच्या पिठामध्ये, इडली जे आहे तर खूप छान होते। आणि इकडे मी सकाळी मिस्टरांसाठी वांग्याची भाजी डब्याला बनवून दिलेली होती। तर मी आता तांदूळ हे धुवून घेणार आहे। जे आहे ना बघा मी तांदूळ जे आहे ते स्वच्छ धुवून आणलेले आहेत आणि आता मस्त यांना जे आहे ना तर भिजत घालून ठेवणार आहे बरं का। आता हे तांदळाचं पाणी असंच होणार आहे। तर यांना जे आहे ना तुम्ही आज दिवसभर भिजून संध्याकाळी जे आहे ते काढणार आहे। त्यासोबतच मला जे आहे ना तर उडदाची डाळ पण भिजत घालायची आहे। तर इकडे तांदूळ जे आहे ते मी ठेवून दिलेले आहेत भिजण्यासाठी, पण आता याच्यासोबत जे आहे तर मला थोडीशी उडदाची डाळ पण घालायची आहे आणि ह्याची आहे अगोदर सगळ्यात अगोदर, कारण की जे आहे तर मिस्टरांनी देवपूजा केलेली आहे पण माझं जे आहे ना तर वाचन वगैरे पूर्ण राहिलेलं आहे, जप करायचं राहिलेलं आहे, तारक मंत्र सगळं पूजा किंवा सेवा जे आहे ते पूर्ण राहिलेलं आहे। त्यासाठी जे मी आता अगोदर म्हणजे तांदूळ भिजत घालावं। त्यानंतर जे कधी कधी काय होते माहिती का आपण आपल्या कामामध्ये राहून गेलं ना की मग त्यामध्ये जे तर काही गोष्टी विसरून जातात, त्यामुळे मग म्हटलं चला तर अगोदर तांदूळ भिजत घालून घेते त्यानंतर जे पूजा करते। तर मी आता जे आहे तर सगळ्यात अगोदर पूजा करून घेणार आहे। तर त्यानंतर जे आहे ते व्हिडिओ कंटिन्यू करेल। तर तुम्हाला सांगते सकाळची कामं जे आहेत आणि आता सध्या जे आहेत ना तर मुलांचे पेपर चालू झालेले आहेत आणि मुलगी जे आहे ते 11:30 वाजता येणार आहे आणि मोस्टली मला जे आहे तर तिला घ्यायला जायचं आहे, त्यामुळे जे आहे तर मग म्हणलं ते आता ऑलरेडी जे आहे ते 10 वाजलेले आहेत तर अर्ध्या 1 तासामध्ये जे आहे माझी पूजा होऊन जाईल। त्यानंतर जे मी तिला घेऊन येईल आणि बाहेर म्हणताना तर उन्हाचा कोडाका जे आहे तो खूप वाढलेला आहे सध्या तरी बघा, 2 दिवस पाऊस पडला तर खूप छान वाटलेलं आहे। तर इकडचं मागचं वगैरे पूर्ण आवरायचं राहिलेलं आहे, मी देवपूजा करून घेते। इकडे जे आहे तर बघा माझ्या पूजेला सुरुवात झालेली आहे आणि इकडे म्हणलं सगळ्यात अगोदर जे आहे तर जप करून घ्यावा 11 माळी। त्यानंतर जे आहे तुम्ही तारक मंत्र म्हणणार आहे आणि नंतर सारामृत वाचन करणार आहे आणि कमीत कमी मला जे आहे तर पूजाला अर्धा ते 1 तास सहज निघून जातो। म्हणूनच जे आहे ना तर मला अगोदर बाकीचे कामं करून घ्यायचे असतात। तर चला पूजा करून घेते मी आधी। आणि इकडे जे आहे तर सकाळी मी शाबूची खिचडी बनवलेली होती बरं का, पण खिचडी तेवढी तरी खात नाही, मला आवडत नाही, त्यासाठी तुम्ही इकडे बटाटा केला बरं का। तर थोडंसं मला असं वाटतं की बटाटा आणखीन तरी काही झालेलं नाही, तो थोडासा बटाटा जे आहे शिजलेला नाही, तर मी याला आणखीन एक शिट्टी करून घेईल आणि स्कूलमध्ये घेऊन आले त्यानंतर खूप कामं राहिली ते करून घेतले आणि बाहेर म्हणताना ते मी गेलो खूप जास्त जे आहे तो उन्हाची तीव्रता खूप वाढलेली आहे। काय होतं की बाहेर मी आले ना तर खूप हे होत आहे आणि जशी आले ना तशी जे तुम्ही कामातच आहे तर का। इकडे स्कूलमधून पण आलेलं आहे सारखं जे आहे ना तर पाणी 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 जे आहे पिऊशी वाटतं बरं, आता असं झालेलं आहे। आता मला तर बटाटा केलाय, दही आणलेला आहे आणि ह्याला पण उपवास असते असं आहे, मी काय करणार। बाहेरचं ऊन तर म्हणताना मला अजिबातच असं जे तर बघूशी वाटत नाही, बाहेर खूप जास्त ऊन पडेल आणि विशेष म्हणजे असं झालं की हवा पण आहे बरं का चालू, आणि हवा असल्यामुळे जे आहे ना तर काहीही वाटत नाही। आणि मी जे आहे तर मला ना ह्या वांग्याचं जे आहे तर भरीत खूप आवडते बरं का, त्यामुळे ते जे आहे ते मी वांगे घेऊन आलेले आहे। तर बघेल संध्याकाळी जे आहे ते भरीत करेन। इकडे जे आहे तर माझं थोडंसं जे आहे ते निवांत थोडंसं बसणार आहे बघा, कारण की ना खूप दमून गेलेले आहे आणि सकाळपासून जे आहे ना तर काही ना काहीतरी कंटिन्यू कामं ही चालूच आहेत
आणि आता ह्यांना बॉल दे काय ते चालूच आहे. घे ना त्यांनी खेळायला बॉल आणा कुठं काय बस जा बाहेर जाऊन खेळते बाहेर जाऊन खेळत. आणि आता मेन म्हणलं चालू होणार आहे आणि 26 तारखेला आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. त्यामुळेच माझ्या पण सेवाला मी सुरुवात करणार आहे. जिथे मी सेवा करणार तिथेच मी शांत राहते. नाहीतर काय होतं माहिती कधी कधी या असल्या घराच्या किचकिचीने किंवा आपल्याला संसारामध्ये काही येत नसतं. त्याच्यामध्ये नंतर तिथं आपण फक्त आपल्या मनाच्या शांतीसाठी पण देवपूजा वगैरे म्हणजे असं केली पाहिजे. तर माझं जे आहे ते तसंच झालेलं आहे. आता माझं उद्यापासून चालू होणार आहे. तर इकडं मी इथं मस्त गप्पा मारत आहे पण माझं सगळं लक्ष जे आहे तिकडं लागलेलं आहे बघा. कारण की असं आहे. तर चला हे आठवडा जे आहे ते खूप छान जाणार आहे. कारण की आपण कधी मंदिरात जाऊ शकतो किंवा काही. तसंच आता माझं पण डेलीचं रुटीन जे आहे ते थोडंसं चेंज झालेलं आहे. तर पण जिथं आपण एखाद्या तुम्हाला सांगते आपण जिथं एखाद्या गोष्टीसाठी खूप तळमळ करत असतो ना तर त्या गोष्टीची तळमळ न करता जे आहे ते देवाचं नामस्मरण करत असणार तर ती गोष्ट पण भेटते. आणि जे आपल्याला त्रास होत आहे ज्या गोष्टीतून हील होण्यासाठी त्याचा पण निर्णय लागतो. त्यामुळे जे आहे ना तर आपण फक्त हे केलं पाहिजे स्वामी सेवा केली पाहिजे. नाही तर तुम्हाला जे देव आवडतं त्या देवाची जे तुम्ही नक्कीच सेवा केली पाहिजे. तर असं चला तर इकडं माझी आता ही सुट्टी होईल. तर तुम्हाला जे बी कुठलं तुम्ही देवाची सेवा करता जे तुमच्या म्हणजे परिवारामध्ये असेल किंवा तुमच्या कुलदैवत असेल कुलदेवाची पण सेवा केली ना ते खूप फायद्याचं असतं. जे तुम्हाला कुठल्याही तुम्ही देवाला मानताल त्या देवाची सेवा करा. आता मी कुलदेवतांना पण मानते आणि स्वामींना पण मानते. तर मी तर फायनली म्हणेन की मी फक्त स्वामी सेवाच करते असं आहे. तर असं चाललेलं आहे माझं. आणि उद्यापासून जे आहे आपलं रुटीन थोडंसं वेगळं होणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि तुम्हाला जे आहे आपले सजेस्ट करा. नक्कीच चॅनलला पण लाईक सबस्क्राईब करा. आणि खरंच स्वामी सेवेला सुरुवात करा. खूप आनंद आहे स्वामी सेवेमध्ये. मी माझ्या अनुभवावरून सांगते. कारण की काही गोष्टी निगेटिव्हिटी असतात ना त्या पूर्ण निघून जातात. त्यासाठी घ्यायचं नक्की स्वामी सेवा करा. आता जे आहे ना तुम्हाला सांगते गॅस बारीक करून घेते नाहीतर ना ते आणखीन काय होऊन जाईल माहिती आहे ना ते बुडाला लागू नये कदाचित असं होतं. आणि आणखीन घर आवरायचं राहिलेलं आहे. इकडे बघा कसं आहे किचनवरचं पण पूर्ण राहिलेलं आहे. इकडचं खालचे डबे वगैरे पुसले नाही आहेत. हवा खूप सुटली आहे बरं का बाहेर. तर खूप छान वाटतं. फक्त झालेलं आहे की मांडणीवरचं आवरून झालेलं आहे आणि कपडे वगैरे धुवून झालेले आहेत. आणि इकडे बघा मला बॉल दे म्हणला आणि बॉल उशाला घेतला आहे आणि आता झोपी गेला. असे मुलांचे कारनामे असतात. झालं आता यांचे पण जे आहे ना एकच पेपर राहिला आहे. पण त्यांना यावेळी जे आहे ना तर सुट्ट्या अजिबात नाही आहेत बरं का. कारण की काय झालं माहिती का सुट्ट्यांना काय झालं हे मला पण नाही माहिती पण सुट्ट्या नाही आहेत की फक्त त्यांना जे आहेत 41 दिवस सुट्ट्या आहेत. तर असं चला. आणि पहिलं आपल्या टायमिंगला बघा आपल्याला किती सुट्ट्या असायच्या. खूप भरपूर सुट्ट्या असायच्या. तर छान पण वाटत होतं माहिती तेव्हा. तर चला मी जे आहे ते इथंच व्हिडिओ थांबवते आहे. तर भेटूया उद्याच्या असं छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये. त्यापर्यंत सर्वांनाच ते स्वामी समर्थ. बाय.